नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. अनेक लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करतात. सोने खरेदी केल्याने सोने हे अक्षय टिकते. त्यामुळे भरपूर सारे लोक हे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करतात. पण आता सोन्याचा दर इतका गगनाला भिडलेला आहे, त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांना सोने खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला काही अक्षय तृतीयेच्या दिवशी काही दुसऱ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. मग आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी दुसऱ्या सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदेल आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद अखंड आपल्यावरती राहील. माता लक्ष्मीला अशा प्रिय असलेल्या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने करणे हे खूप शुभ आहे. पण जर सोने खरेदी करणे आपल्याला शक्य झाले नाही, तर माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत. त्या आपल्या जवळच्याच किराणा दुकानात किंवा पूजा भंडाराच्या दुकानामध्ये आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील अशा काही वस्तू आहेत. अक्षय म्हणजे ज्याला कधीही क्षय नसतो तो, म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपण ज्या काही वस्तू खरेदी करू त्या कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण नवीन व्यवसायाला सुरुवात करतो. तसेच आपल्याला नवीन घर जर घ्यायचे असेल तर ते बुकिंग करतो, गाडी घेतो किंवा कोणत्याही वस्तू किंवा कोणताही बिझनेस या दिवशी सुरुवात केल्याने त्याला कधीही आपल्याला परत मोडावा लागत नाही किंवा आपल्याला जर सोने घेतले तरीही ते कधीही मोडावं लागत नाही. त्याच्यामध्ये भर पडते आणि ते वाढतच जाते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा काही खास वस्तूंची खरेदी करायची असते किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय, बिझनेस किंवा कशाचीही नवीन सुरुवात जी करायची असेल ती अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते. अक्षय तृतीयाचा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी समर्पित केलेला दिवस आहे. या दिवशी आपण पितरांचीही सेवा करत असतो. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी आणि माता लक्ष्मीसाठी किंवा विष्णूसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आकर्षित करणाऱ्या अशा काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. त्या तुम्ही आधीही आणून ठेवल्या तरीही चालू शकते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे. माता लक्ष्मी आपले घर सोडून कधीही जाणार नाही आणि या दिवशी जर आपल्याला सोने नाणे घेणे किंवा कोणतेही मौल्यवान वस्तू घेणे जमले नाही तर अजिबात काळजी करू नका की आपल्याला या छोट्या छोट्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिली गोष्ट म्हणजे मीठ खरेदी करायचे आहे. मीठ हे सैंधव मीठ किंवा खडे मीठ हे खरेदी करायचे आहे. मीठ हे समुद्रातून मिळत असल्यामुळे माता लक्ष्मीचे माहेर घर आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. मीठ हे शुक्र ग्रहाचे प्रतीक असल्यामुळे आपला शुक्र ग्रह चांगला होतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी नांदते. मानसिक शांततेसाठी चंद्र ग्रहावरती अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला मीठ हे शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी मीठ खरेदी करायचे आहे. मीठ खरेदी केल्याने आपल्या घरामधील संपत्ती वाढते, सुख, शांती वाढते. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे झाडू. आपण जर लक्ष्मीपूजनाला झाडू खरेदी करत असतो तर आपल्याला अक्षय तृतीयेलाही झाडू खरेदी करायचे आहे. झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशीही झाडू नक्की खरेदी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्या खरेदी करायच्या आहेत. कवड्या ह्या तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत. आपण कवड्यांची सेवा वर्षभरात किती वेळा करत असू, पौर्णिमेला करतो, दिवाळीला, पाडव्याला, अशा बऱ्याचशा सणांना आपण कवड्यांची सेवा करत असतो. अक्षय तृतीयेला, नवरात्रीला आपण कवड्यांची सेवा करत असतो. त्यामुळे आपण वर्षातून भरपूर वेळा कवड्यांची सेवा करतो आणि लक्ष्मी मातेलाही कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत. आपण कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तरीही आपल्याला त्या ठिकाणी कवड्यांची माळ ही लक्ष्मी मातेजवळ पाहायला मिळते. या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करायच्या आहेत. जर आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या नाही तर ज्या कवड्या मिळाल्या असतील पांढऱ्या तर त्याच कवड्यांना
हळद ही वल्ली करून आपल्याला त्यावरती एक एक बोट लावायचं आहे आणि त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहे. पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळस आवर्जून लावा. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचे स्वरूप म्हणजे तुळस आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळस ही आपल्या घरामध्ये आवर्जून लावायची आहे. या दिवशी आपल्याला मातीचे भांडे हे आवर्जून खरेदी करायचे आहे. मातीचा माठ असेल तरी आपण तो खरेदी करू शकतो किंवा आपल्याला या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी लागते ते म्हणजे कर आणि केळी, तर तेही आपल्याला या दिवशी खरेदी करू शकतो. पण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मातीच्या भांड्यांची खरेदी आपल्याला या दिवशी करायची आहे किंवा अक्षय तृतीयेसाठी आपण जो अक्षय कलश भरतो तोही या दिवशी खरेदी केला तरी ही अतिउत्तम. मातीची भांडी खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. यामुळे आपल्या घरातील संपत्तीतही वाढ होते आणि घरातील कुटुंबामध्ये समृद्धीही येते. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही माठदानही करू शकता. जेथे कुठे असे 4-4 जण पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी आपण माठदान करू शकतो. तर माठदान केल्याचे पुण्य तर आपल्याला नक्कीच मिळेल, पण पाणी दान केल्याचेही पुण्य आपल्याला नक्की मिळेल. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आपल्याला जर पानपोई सारख्या ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक ठिकाण असेल त्या ठिकाणी जर आपण माठ दिला तर थंड पाणी पिऊन प्रत्येक जण शांत होईल आणि आपल्याला आशीर्वाद मिळतील. त्यामुळे आपल्याला जर कुठे मातीचे भांडे आपल्याला जर खरेदी नाही करायचं घरामध्ये तर आपण कुठेतरी ते दान केले तर तेही अतिउत्तम होईल. पाणी दान केल्याचे पुण्य हे अतिउत्तम पुण्य आहे, यासारखे दुसरे पुण्य नाही. पिवळी मोहरी ही आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे. सोन्यापेक्षा मौल्यवान गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी या दिवशी आपण खरेदी करायची आहे. तर पिवळ्या मोहरीमुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होतो. तर पिवळ्या मोहरीचा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. तसेच पितळी भांडी किंवा तांब्याची भांडी ही आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकतो. जर आपल्याला देवघरामध्ये छोटी भांडी तांब्याची किंवा पितळाची आवश्यक असतील तर तीही आपण खरेदी करू शकतो. आणि आपल्याला घरामध्ये कोणत्याही गोष्टी जर तांब्याचं पिंप असेल किंवा कोणतीही गोष्ट जर आवश्यक असेल तर त्याही आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तर तांब्या किंवा पितळालाही खूप शुभ मानले जाते. आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र ही खरेदी करायचे आहे आणि जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर आपण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे स्थान मानले आहे. त्यामुळे श्रीयंत्र हे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्याने खूप शुभ मानले जाते आणि आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती ना कोणती गोष्ट खरेदी करायची आहे. ह्या सर्व गोष्टी एकदम छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला यातील कोणत्याही जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.